हाय मित्रांनो, मी नरेश गवळी. तुम्हाला मी साक्षी पागे यांची जीवन कहाणी सांगणार आहे. म्हणजेच बायोग्राफी. तर तिचं किती शिक्षण झालं आहे, ती कुठे राहते, हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ फंटॅस्टिक राहणार आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आता तुम्हाला मी पालघरची कलाकार म्हणजेच साक्षी पागे यांची जीवन कहाणी सांगणार आहे. साक्षी पागे यांचं पूर्ण नाव आहे साक्षी सगन पागे. ती विक्रमगड तालुक्यामधून मलवाडा वाकडूचा पाडा इथले आहे. तिचं शिक्षणाबद्दल सांगायला गेलं ना, तर तिचं शिक्षण 11वी झालं विक्रमगड इथे. मित्रांनो, आणि साक्षी पागे यांचं दुःख सांगायला गेलं ना, तर साक्षी पागेचे आई-बाबा नाही मिळत. ती काकाकडे राहत होती. तिला लहानपासून डान्सिंग करायला खूप आवड होती आणि नंतर साक्षी पागे यांचं लग्नाचं ठरलं समीर बांबरे यांच्यासोबत. नंतर समीर बांबरे हे साक्षी पागेला खूप सपोर्ट करायला लागले. नंतर साक्षी पागे यांचे खूप नवनवीन सॉन्ग आले आणि सर्वात हिट सॉन्ग सांगायला गेलं ना, तर लग्नात आयटम आलं. हे सर्वात हिट सॉन्ग आहे साक्षी पागे यांचं. तर चला आपण बघू. भारी आले लग्नात आयटम आले इकडची माले तिकडची फुले. साक्षी पागेचं लग्न 14/5/2023 रोजी झालेलं आहे. मित्रांनो, साक्षी पागे यांचे नवऱ्याचं नाव आहे समीर पांडू बांबरे. विक्रमगड तालुक्यामधील कोलीपाडा पोस्ट ओंदे येथे लग्न करून गेलेले आहे. साक्षी पागे यांचे नवऱ्याचं सुद्धा सॉन्ग आहे, म्हणजे समीर बांबरे यांचं. तर चला आपण बघू. विश्वास ठेव ग माझ्यावरी नाही धोका देणार मी तुला कधी. आणि मित्रांनो, सांगायला गेले ना, तर साक्षी पागे ही कॉमेडी व्हिडिओमध्ये सुद्धा ॲक्टिंग करते. तर चला आपल्या तिचा कॉमेडी व्हिडिओ बघू. मी नित्या. मी साक्षी. मस्त आहे नाव ना, तू पण मस्त आहेस. तू मना लाईक करीस नाही नाही, तसा काहीच नाही. तर मग मना नांगून हसत का होतीस? मी कुठं हसत होती? मेह नांगला. मित्रांनो, साक्षी पागे यांचे खूप सॉन्ग आलेले आहेत 2024मध्ये. आणि मित्रांनो, सांगायला गेलं ना, तर साक्षी पागे यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे साक्षी पागे या नावाने. तर त्या यूट्यूब चॅनलवर 17,000 सबस्क्राईब आहेत. तर मित्रांनो, तिच्या चॅनलला सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका. तर चला आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू.